राज्यातील धरणांमध्ये यंदा पाणी तर भरपूर आहे, मात्र एल निनो नावाचं संकट आपल्या उंबरठ्यावर उभं आहे। पाऊस लांबणीवर पडला तर काय, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होणार का? म्हणूनच जलसंपदा मंत्र्यांनी आतापासूनच प्लॅन तयार केलाय। पहा तुमच्या विभागात किती पाणी उरलंय त्याचा हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। राज्यातील धरणांमध्ये पाणी साठा समाधानकारक असला तरी वणवणीचं संकट टळलेलं नाही। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय की राज्याच्या 3028 धरणांमध्ये सध्या 47.72% पाणीसाठा शिल्लक आहे। गत वर्षीच्या तुलनेत ही स्थिती 5% अधिक असली तरी बेसावध राहून चालणार नाही। आता आपण लक्ष टाकूया पाणी साठ्याच्या विभागनीय आकडेवारीकडे। अमरावती विभागात सध्या 54.30% पाणी आहे, तर पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 42.42% पाणी उरलंय। छत्रपती संभाजीनगर मध्ये 52.96%, तर नाशिक आणि कोकणात साठा 49% आसपास आहे। मोठ्या धरणांचा विचार केला तर गोसीखुर्द 57.82% आणि जायकवाडी 57.26% भरलेली आहे, पण उजनी 32% आणि कोयनामध्ये 39% पाणीसाठा आहे। हवामान विभागाने यंदा एल निनोमुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवलाय। पाऊस उशिरा आला तर जुलै अखेरपर्यंतची ओढ सोसावी लागेल। त्यामुळेच विखे पाटलांनी आता थेट ऑगस्ट पर्यंतचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत। शेती, उद्योग आणि पिण्याचं पाणी यांचा सुवर्ण मध्य साधत शहरांसाठी काटेकोर पाण्याचे ऑडिट केलं जाणार आहे। सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे की पाणी आज आहे, पण ते उद्यासाठी जपून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे। धरणातील साठा तांत्रिकदृष्ट्या समाधानकारक असला तरी हवामानातील अनिश्चितता पाहता पाण्याची उधळपट्टी करणं आत्मघातकी ठरेल। सरकारच्या ऑगस्ट अखेरपर्यंतच्या नियोजनामुळे मोठ्या पाणी टंचाईचं संकट टाळता येणं शक्य होईल। पाण्याचा थेंब वाचवा, दुष्काळाला वेशीवरच थोपवा। निसर्गाचा लहरीपणा आता लपून राहिलेला नाही। धरणं भरलेली दिसली तरी काटकसर हीच काळाची गरज आहे। चला तर मग पाणी वाचवण्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करूया। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।